नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र एलएलबी 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे? तर आपल्याकडे 4 खेळाडूंचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सूर्यकुमार यादव, सेकंड आहे विराट कोहली, थर्ड आहे रोहित शर्मा आणि फोर्थ आहे रिंकू सिंग. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो रोहित शर्मा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे रोहित शर्मा आपला इंडियन प्लेयर, तर याने T20 मध्ये 5 शतके मारून रेकॉर्ड तयार केला आहे. आणि रोहित शर्मा नंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि त्यासोबतच भारताचा सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी T20 मध्ये 4 शतके मारून हा रेकॉर्ड तयार केला आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 87 म्हणजे 87, सेकंड आहे 88 88, थर्ड आहे 90 आणि फोर्थ आहे 94. तर करेक्ट आन्सर आहे 87. तर विद्यार्थी मित्रांनो, आता रोहित शर्मा होता त्याने T20 मध्ये टोटल 87 सिक्सेस मारली आहेत. खरं तर आधी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या एका मॉर्गन प्लेयरने केला होता ज्याने 86 मारले होते. पण आताच झालेल्या इंडियन वर्सेस अफगाणिस्तानची मॅच झाली होती त्यामध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त सिक्सेस मारून हा रेकॉर्ड तयार केला आहे. चला तर त्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये 4 कंपन्यांचे नाव आहेत. फर्स्ट आहे LIC, सेकंड आहे ONGC, थर्ड आहे RCC आणि फोर्थ आहे BHEL. तर करेक्ट आन्सर आहे LIC. तर मित्रांनो, बाजार मूल्य म्हणजे काय? तर बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही एक उदाहरण घेऊ शकता. पहा, तुम्हाला एक कंपनी विकत घ्यायची आहे आणि ती कंपनी विकत घ्यायला तुम्हाला जितकी प्राइस किंवा म्हणाल जितकी मूल्य लागणार आहे किंवा जितके पैसे लागणार आहेत त्यालाच काय म्हणायचं, तर त्यालाच म्हणायचं बाजार मूल्य म्हणजेच मार्केट व्हॅल्यू. तर आपली जी LIC आहे ती एक गव्हर्नमेंटने चालवलेली एक इन्शुरन्स कंपनी आहे. तर ती भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली एक सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. आता पहिल्या नंबरवर जसं LIC येते आणि तसं सेकंड नंबरला SBI येतं. आता पहा, आता LIC ची मार्केट व्हॅल्यू ही 5.66 लाख करोड इतकी आहे, तर SBI ची मार्केट व्हॅल्यू 5.6 लाख करोड इतकी आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे नवी दिल्ली, सेकंड आहे दुबई, थर्ड आहे लाहोर, फोर्थ आहे कोलकाता. तर करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली. तर मित्रांनो, आशियाई बौद्ध परिषद यालाच एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस असं देखील म्हटलं जातं आणि हे 1970 मध्ये मंगोलिया इथे तयार करण्यात आलं होतं. आणि याचं बनवण्याचं मेन मोटिव्ह म्हणजे आशियातील सर्व लोकांमध्ये सार्वभौम शांतता,
सौहार्द आणि सहकार्य तयार करणं असं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य हे कोणते आहे? तर आपल्याकडे 4 अभयारण्याचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भीमाशंकर, सेकंड आहे मेळघाट, थर्ड आहे कोयना आणि फोर्थ आहे ताडोबा. तर करेक्ट आन्सर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रामधील सर्वात जुनं आणि मोठं अभयारण्य आहे आणि याला 1955 मध्ये बनवलं गेलं होतं. आणि हे जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ते ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोघांना मिळून बनवलं गेलं आहे आणि याचा एरिया जवळजवळ 625.4 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चीनचे जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार सध्या चीनची लोकसंख्या किती अब्ज आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन आहेत 1.7 अब्ज, सेकंड ऑप्शन आहे 1.4 अब्ज, थर्ड ऑप्शन आहे 1.8 अब्ज आणि फोर्थ आहे 1.3 अब्ज. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1.4 अब्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लोकसंख्येनुसार बघितलं तर चायना हा दुसऱ्या नंबरला येतो. तर 27 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या आकड्यानुसार चायनाचा आकडा हा 1.409 अब्ज इतकी लोकसंख्या इतका आहे आणि 1 नंबरला आपला भारत देश येतो ज्याची लोकसंख्या चायनाहून जास्त आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे पंजाब, सेकंड आहे हरियाणा, थर्ड आहे राजस्थान, फोर्थ आहे आसाम. तर करेक्ट आन्सर आहे हरियाणा. तर मित्रांनो, यावेळेस इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हे हरियाणा येथे 17 ते 20 जानेवारी मध्ये झालं होतं आणि हा प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे की भारत सरकारचा विभाग यांनी ठेवला आहे. या प्रोग्रामद्वारे आपण आपल्या देशाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये केलेल्या अचिव्हमेंट्सला सेलिब्रेट करतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. पुणे, बुलढाणा, जालना आणि अकोला. तर करेक्ट आन्सर आहे बुलढाणा. तर मित्रांनो, लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक विवर तलाव आहे आणि याचं पाणी खूप जास्त खारट आणि क्षारीय असतं आणि हा सरोवर त्याचा रंग बदलून गुलाबी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलाच आहे, तुम्ही ऐकलंच असेल. आणि त्याचा रंग बदलण्याचं मेन रिझन म्हणजे त्यामध्ये एक बॅक्टेरिया आढळतो, तो म्हणजे हॅलोफिलिक चा नावाचा एक बॅक्टेरिया असतो. त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं होतं त्यामुळे त्याचा रंग चेंज होत होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती हडप्पा स्थळे भारतात नाहीत? तर आपल्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे मोहेंजोदारो आणि हडप्पा, सेकंड आहे लोथल आणि कालीबंगन, थर्ड आहे भानवली आणि रोपर आणि फोर्थ आहे लोथल आणि रोपर. तर करेक्ट आन्सर आहे मोहेंजोदारो आणि हडप्पा. तर मित्रांनो, मोहेंजोदारो आणि जे हडप्पा आहे ते सध्या पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे स्वतंत्र आधी भारतामध्ये होतं पण आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर ते पाकिस्तानकडे गेला आहे. हडप्पा येथे सर्वप्रथम 1921 मध्ये सभ्यता ओळखली गेली होती आणि 1922 मध्ये मोहेंजोदारो मध्ये भेटली जे सिंधू नदीजवळ आहे होती. रोपर जे आहे ते सुतलज नदीजवळ आहे आणि जे की पंजाब मध्ये आहे. आणि अजून एक स्थळ आहे जे म्हणजे भानवली, हे फतेहगड जिल्ह्यामध्ये आहे जे की सरस्वती नदीच्या किनारी आहे जे हरियाणामध्ये येतं. आणि अजून एक आहे ठिकाण ते लोथल, ते अहमदाबाद जिल्ह्यात येतं म्हणजे गुजरातमध्ये येतं आणि साबरमती नदीच्या किनारी आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तांदूळ लागवड खालीलपैकी कोणत्या हडप्पा प्रदेशाशी संबंधित आहे? तर आपल्याकडे 4 प्रदेशांची नावे आहेत. फर्स्ट आहे कालीबंगन, सेकंड आहे हडप्पा, थर्ड आहे कोटडिजे आणि फोर्थ आहे लोथल. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो लोथल. तर विद्यार्थी मित्रांनो, लोथलमध्ये बरेच तांदूळवाढीचे पुरावे सापडले आहेत ज्यामुळे आपण म्हणू शकतो की या भागात तांदूळ लावली जायची. आणि लोथल हे सिंधू संस्कृतीच्या अनेक अवशेषांच्या शोधासाठी देखील प्रसिद्ध आहे. आणि जसं की आपण आत्ताच पाहिलं की लोथल हे साबरमती नदी आणि तिची उपनदी भोगावो यांच्यामध्ये स्थित आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चहाचा शोध कोणी लावला आहे? तर आपल्याकडे 4 देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भारत, सेकंड आहे ब्रिटिश, थर्ड आहे चीन आणि फोर्थ आहे जपान. तर करेक्ट आन्सर आहे चीन.
तर मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल तर चहाचा शोध हा चायनाने लावला आहे आणि असं देखील म्हटलं जातं की चायनाचा एक राजा झाडाखाली पाणी गरम करण्यासाठी बसला होता आणि मग त्याने त्या झाडाचं एक पान त्याच्या पाण्यामध्ये येऊन पडलं. तेव्हा चहाचा शोध लागला आणि मग तिथून चहाचा शोध चहा जगभरात पसरला गेलाय. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पाणी शुद्ध करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? तर आपल्याकडे 4 रसायनांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सोडा, सेकंड आहे क्लोरीन, थर्ड आहे तुरटी आणि फोर्थ आहे पुढीलपैकी काहीही नाही. तर करेक्ट आन्सर आहे क्लोरीन. तर विद्यार्थी मित्रांनो, पाणी प्युरिफाय करायला क्लोरीनचा सगळ्यात जास्त वापर केला जातो कारण ते एक चांगलं जंतुनाशक म्हणून काम करतं आणि पाणी एकदम स्वच्छ करतं. जर तुम्ही म्हटलात तर तुरटी, आपण तुरटी पण फिरवतो आणि त्याच्याने पण पाणी शुद्ध होत असेल, तर असं नाहीये. तुरटीने पाणी जो गाळ असतो तो सगळ्यात शेवटी बुडाला येऊन साठतो. त्याच्याने पाणी किंवा स्वच्छ होत नाही, स्वच्छ होतं पण ते वरचं होतं आणि त्याच्याने काही त्याच्यातले बॅक्टेरिया नाही म्हणत, पण क्लोरीनमुळे बॅक्टेरिया मरतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे क्लोरीन. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहोचले आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, 3, 2, 1, 4. तर करेक्ट आन्सर आहे 3. तर देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त अपघात उत्तर प्रदेश राज्यामध्ये झाले आहेत, जो फर्स्ट नंबरला येतो. ज्यामध्ये 13.9% ॲक्सिडेंट झाले आहेत. त्यानंतर सेकंड नंबरला येतो तमिळनाडू, ज्यामध्ये 9.8% इतके ॲक्सिडेंट झाले आहेत आणि थर्ड नंबरला येतो आपला महाराष्ट्र, ज्यामध्ये 8.1% इतके ॲक्सिडेंट झाले आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे बिहार, सेकंड आहे आसाम, थर्ड आहे हरियाणा आणि फोर्थ आहे उत्तर प्रदेश. तर करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या लास्ट क्वेश्चन वरती लक्ष दिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तिथेच मिळून जाईल. तर ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त रोड ऍक्सिडेंट झाले आहेत तो राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आहे. चला तर आता नेक्स्ट आणि या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन पाहूया. गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपल्याकडे 4 लेखकांचे ऑप्शन्स आहेत. सुशील कुमार शिंदे, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खरगे आणि एम.जे. अकबर. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो एम.जे. अकबर. तर मित्रांनो, प्रसिद्ध लेखक एम.जे. अकबर आणि लेखक के. नटवर सिंह यांनी मिळून गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांनी या पुस्तकामध्ये महात्मा गांधीचा स्वातंत्र्य लढ्याबद्दल पूर्ण इतिहास लिहिला आहे, ज्यामध्ये त्याने असहकार आंदोलन घेतलं आहे, जे 1920 साली झालं होतं. त्यानंतर मिठाचा सत्याग्रह देखील इन्क्लूड आहे, त्यामुळे जे 1930 मध्ये झालं होतं. परत भारत छोडो आंदोलन जे 1942 मध्ये झालं होतं. या सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये घेतल्या आहेत. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. काही क्वेरीज असतील किंवा डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू नक्कीच विचारा, नक्कीच रिस्पॉन्स करेल. थँक्यू.